आज आहे गाय गोऱ्याची बारस आणि आमच्याकडे धुळ्याला खानदेशात आई काकी आमच्या हा उपास करायच्या. मुलांसाठी हा उपास असतो म्हणतात आणि त्याच्यासाठी संध्याकाळी नैवेद्य असतो. गवारीची भाजी, त्याच्यानंतर भाकरी, गूळ आणि काहीतरी असं गोड पदार्थ. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण काही करू शकतो असं, किंवा मग गूळ म्हणजेच गोड पदार्थ असेल असं काहीतरी. तर मी आज त्याच्यासाठी ही भाजी करते, गवारीची भाजी. काल मला 40 रुपये पाव किलो गवार मिळाली आहे. मी अगदी 20 रुपयाचीच घेतली त्यांच्याकडून, कारण पाव किलो घेऊन काय करणार आहे. आणि ती गवारीची भाजी कशी करतो आम्ही, ती आधी मी स्वच्छ धुतली, कट करून घेतली आणि आता ती थोडीशी त्याला उकळ काढणार, म्हणजे त्याचा जो पण तुरटपणा असेल ना तो निघून जाण्यासाठी. आणि मग त्याला साधी आपली नॉर्मल फोडणी घालणार, राई, जिरं, गोडा मसाला आणि चवीपुरता गूळ. त्याच्यात तुम्ही नारळ पण टाकू शकतात, खवलेलं आपलं नारळ, आणि मग कोथिंबीर, कढीपत्ता घालून अशी मस्तपैकी भाजी करणार आहे. भाजी झाली की तुम्हाला दाखवते. की बघा, ज्वारीची भाकरी मस्तपैकी हातानेच थापते मी, येते मला तेवढी. आणि वरती जराशे तीळ टाकलेत. तर ही भाकरी दाखवण्यासाठी मी परत फोन ऑन केला, म्हटलं चला भाकरी दाखवूयात. आणि छान मेन म्हणजे गोलाकार आणि छान झाली आहे म्हणून मी दाखवते. वेडी वाकडी झाली असती तर नसती दाखवली. तर आपण हिला परतूयात. आणि पूर्वी ना मी एक साईड ही, म्हणजे दोन्ही साईडने झालं व्यवस्थित की डायरेक्ट तवा काढून गॅसवर पण हे करायची, थोडी शेकायची. पण एकदा व्हिडिओ आला होता की नाही असं करायचं म्हणून, त्यामुळे मी डायरेक्ट फक्त आता तव्यावरच शेकते, ती डायरेक्ट गॅसवर नाही शेकत. ही बघा कशी मस्त टुम्म फुगली आहे भाकरी. हे बघा, दिसते की नाही तुम्हाला? मला फार आटापिटा चालला आहे की तुम्हाला दिसावी. हे बघा कशी टुम्म फुगली मस्त. हे बघा, ही मस्तपैकी ज्वारीची तीळ लावून भाकरी, त्याच्यावर गूळ ठेवला, त्याच्यानंतर गोड्या मसाल्याची भाजी केलेली आहे. ही खूप छान, एकदम टेस्टी आणि टेम्पटिंग दिसते. त्याच्यानंतर काजू कतरीचं फूल करून ठेवलं आहे. आणि प्रत्यक्ष गाईला काही जाऊन नैवेद्य मला नाही देता आला, त्यामुळे मी आपल्या घरातच देवापुढे हा नैवेद्य ठेवला आहे. हॅलो, आज आम्ही चाललो आहे आमच्या ऑफिस स्टाफला. दर दिवाळीत आम्ही लंच पार्टी देतो त्याच्यासाठी. आणि मुलं बुधवार किंवा शुक्रवारचा वेळ निवडतात, वार, कारण त्यांना नॉनव्हेज खायचं असतं म्हणून. आणि आज मी घातला आहे फॅब थ्रेड करून मी जो कुर्ता मागवला होता तो. आणि त्याचा एक लॉंग, म्हणजे पूर्ण फोटो पण तुम्हाला दाखवते. आणि त्याच्याबरोबर त्यांनी मला हे इयरिंग्स पण पाठवले होते फ्री, तर ते पण घातलेत मी. आणि थँक्यू सायली. असं तर हा बघा कुर्ता एकदा तुम्हाला दाखवते. ॲटलिस्ट पूर्ण मस्त वर्क आहे, बाकी पण आहे. आणि पूर्ण फोटो मी तुम्हाला देतेच, त्याच्यात तुम्हाला कळेल की एकदम फुल वर्क आहे ते. आणि माझी हाईट 5 आहे आणि तो मला कुठपर्यंत होतो आहे ते. आणि हा मस्त रंग, काय म्हणतात ना, ग्रीन रंग, समृद्धीचा युनिव्हर्सल रंग आहे, त्यामुळे तो सगळ्यांवर असा खूप छान दिसतो. आणि आय एम हॅपी टू वेअर दिस असं. तर आज आम्ही चाललो आहे ऑफिस स्टाफबरोबर लंच पार्टीसाठी. आणि दरवर्षी आम्ही मिठाई काही ना काही घेऊन देत असतो, पण यावेळेस मी आधीपासून माझ्या डोक्यात होतं की काहीतरी जरा वेगळं देऊया असं. तर मी परवा आमच्या इकडे जवळच महावीर नगर आहे कांदिवलीमध्ये, खाऊ गल्ली, आता बऱ्याच जणांना माहिती असेल त्याच्याबद्दल. तर दिवस रात्र कधी जाते, म्हणजे तिथं खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू मिळतील व्हेज. आणि तिकडे हा एक स्टॉल होता सिमरन कदमचा. तर मी गेली, मी ट्राय पण केलं आणि मला आवडलं. आणि मग मी तिला ऑर्डर दिली. मला जे आता दिवाळीत गिफ्ट करायचे 3-4 प्रकारच्या ब्राउनीचे असे पॅक्स करून घेतले तिच्याकडनं, 6 ब्राउनीचा सेट असा. आणि व्यवस्थित रिजनेबल पण आहे ते. मेन म्हणजे टेस्ट छान आहे. आणि घरगुती जी लोक उद्योगधंदा करतात, महिला म्हणा, मुली म्हणा स्पेशली, तर त्यांना अगदी सपोर्ट करायची माझी खूप इच्छा असते की नाही, बाहेरून कुठून तरी मोठ्या तरी शॉपमधून घेण्यापेक्षा अशा या छोट्याशा उद्योजिका असतात, तर त्यांना सपोर्ट करायचं आणि त्यांना मोठं करायचं. आणि मुख्य म्हणजे तेही असतं की काय म्हणतात ना, आता काही तसं राहिलेलं नाही की बाबा महिलांनीच खाणं बनवतात, पुरुष बनवत नाही, पुरुषही बनवतातच,
पण शेवटी एका महिलेचा हात जेवणा खावणाला काय किंवा कुठल्याही गोष्टीला लागणं म्हणजे ते काय म्हणतात ना, जास्त प्रेमाने असतात ते. त्यामुळे त्या गोष्टी पण छान बनतात आणि स्पेशली स्वच्छता जास्त राखली जाते असं माझं मत आहे. म्हणून मी यावेळेस सिमरनला सगळी ऑर्डर दिली आणि दाखवते ते पण पॅक तुम्हाला. संजू त्यातले बरेचसे घेऊन गेला आहे, त्याला कोणाला द्यायचे होते म्हणून. पण जे आता घरात आहेत त्यातले 2 पॅक जे व्हरायटीज आहेत ते मी तुम्हाला दाखवते, प्लस सिमरनचा नंबरसुद्धा देते. आणि तुम्हाला जर वाटलं काही खाण्यापिण्याच्या गोष्टी तिच्याकडून घेण्यासारख्या तर घ्या. आणि अशा महिलांना, मुलींना नक्की माझी इच्छा आहे की तुम्ही पण सपोर्ट करा आणि आधी खाऊन बघा. चांगलं वाटलं तर नक्कीच त्यांना प्रोत्साहन द्या आणि नाही चांगलं वाटलं तर बाबा थोडंफार आपण त्यांना काय म्हणतात ना, सांगू शकत असू की खूप छान काहीतरी अशी सुधारणा करा आणि बिझनेस वाढवा तुमचा, तर ते पण नक्की सांगा. मला सवय, मला काही गोष्टी आवडल्या ना तर मी माझ्या मैत्रिणींना पण सांगत असते की ही मुलगी किंवा ही बाई असं असं छान करते किंवा विकते करते, तर एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की परत त्यांच्याकडे कंटिन्यू करा. असं जर आपणही सगळ्यांनी असं घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांना सपोर्ट केलाच पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला, सांगा नक्की. आता मी तुम्हाला ते दाखवते आणि नंतर आपण जाऊया लंच पार्टीला. हे बघा, हे असे मस्तपैकी बॉक्स आणि हे 3 वेगळे, हे 3 वेगळे, एका बॉक्समध्ये 6. तसेच हे 3 वेगळे आणि हे 3 वेगळे असे. बॉक्स पण किती मस्त आहे बघा, छान वाटते बघा. टेम्पटिंग वाटतंय की नाही? नक्की तुम्हाला पण शक्य झालं तर तुम्ही पण ट्राय करा. हॅलो, आज आहे नरक चतुर्दशी आणि अशी देवाची मस्तपैकी पूजा झालेली आहे. आणि नैवेद्य मुख्य म्हणजे आमच्याकडे गूळ पोह्यांचंच जास्त महत्त्व असतं. तर मी ते पोहे स्वच्छ धुतले, नारळाच्याच पाण्यात नंतर भिजवले, नारळ खवून घातला आणि गुळाची पावडर घातली, त्यात वेलची, आणि हे असं सजवलेलं आहे. आणि बाकी हा फराळ जो चकली, शंकरपाळी, शेव, चिवडा हे मी विकत आणलेले, अगदी थोडं थोडं संजूपुरता असं. आणि हा नैवेद्य आहे वास्तुपुरुषासाठी आणि हा आहे कावळेदादासाठी. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि या सगळेजण आमच्याकडे फराळाला. दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या परत एकदा खूप शुभेच्छा देते आणि धोती पॅटर्नच्या साड्या दाखवते. 50+ मजा हा जो माझा व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि असंच प्रेम, असंच प्रतिसाद मला देत राहा. त्याच्यात माझ्या फार छान छान नवीन मैत्रिणी झाल्या आणि त्यांनी मला काही काही सजेशन दिले किंवा माझी पाठ थोपटली आहे, त्यांना त्यांची मैत्रीण मिळाली, असं सगळं. तर मला खूप त्याचा आनंद झाला. अगदी मी भावनिक आनंद झाला, अगदी डोळ्यात पाणी आलं त्याच्यासाठी. आणि एका मैत्रिणीने मला सुचवलं पण की प्रत्यक्षित दाखवा. तर मी हे साड्यांचं जे वेगवेगळं आता पण मी जी नेसली ती तुम्हाला दाखवते. तर मी ते खूप एकटीच हे सगळं करत असते, व्हिडिओ करत असते, एडिटिंग आणि सगळंच. त्यामुळे मला आणि साडी ह्या ज्या मी वेगवेगळ्या पॅटर्नच्या सध्या दाखवते, वेगळा पॅटर्न म्हणजे त्याच्यात धोती पॅटर्नच जास्त आहे. तर मला अगदी मी आजकाल त्याच्यासाठी ऑब्सेस झाली आहे. सो खूप छान वाटतंय मला ते. आणि मला तर खूप त्यात मी तरवेजणी झाली आहे, त्यामुळे मला बराच वेळ लागतोय ते घालण्यासाठी. त्यामुळे मी तुम्हाला सध्या प्रात्यक्षिक नाही दाखवू शकत आहे, नंतर मात्र नक्की दाखवेल. तर आज आता बघा मी हे काय घातलंय. ही धोती स्टाईलच साडी नेसलेली आहे मी आणि ह्याच्यावर हा लॉंग टॉप घातलेला आहे, कुर्ता घातलाय आणि पदर हा असा घेतला आहे बघा. मला पाठवून करून सगळं बघा तुम्ही. आणि जो सुरुवातीला 1.5 मीटर आपण जो सोडून गाठ मारतो आणि मग पाठवून खोचतो, तो पाठी न खोचता मी हा पुढेच खोचलाय. आणि ना माझ्याकडे अशी शिफॉन सारखी सॉफ्ट साडी नाहीये कुठली, त्यामुळे मला आता सध्या मी काठपदराची साडी वापरून तुम्हाला हा पॅटर्न नाही दाखवू शकत आहे. पण बघा ही मी अशी आणि हा पॅटर्न असा दाखवलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी मध्ये मी शोधून घेतलं, नवरात्रात मी जे घातलं होतं ते सेट हा घातलेला आहे, पैंजण वगैरे असा. आणि कसं वाटतंय तुम्हाला हे सांगा. आज मी याच साडीतनं तुम्हाला 2-3 प्रकारचे ब्लाऊज आणि या साडीचं थोडंसं पॅटर्न बदलून दाखवणार आहे. तर
बघा आता पुढे अजून कसं दिसतंय ते, कसं तुम्हाला वाटतंय ते. हॅलो, आता हा माझा दुसरा अटायर आणि हे माझं असं माझं ड्रेसअप बघून ना मला माधुरी दीक्षितच्या गाण्याची आठवण होतीये. आज काय, एक मिनिट हा. हम तो आज कल है इंतजार, असं काहीतरी गाणं आहे ना, त्या गाण्याची आठवण. बरं, साडी बघा आता ही आपली नॉर्मल काष्टा साडी घातली. मध्ये जी पहिल्यांदा दाखवली होती तो काष्टा मी असा पाठी न खोचता मी तो पुढेच खोचला होता ह्या साईडला, पण आता मी हा असा नॉर्मल काष्टा साडी घातलेली आहे. आणि मग अशी सगळी ज्वेलरी वगैरे तीच ठेवली आहे, फक्त मी आता साडी ब्लाऊज चेंज करते. आणि हे माझं ह्याच्यावर मी ब्लाऊज घातलंय. पदर अजून थोडा मोठा निघाला असता, पण मी नाही तेवढा मोठा काढला. तर हे बघा, हा एक आणि पॅटर्न आणि ना फार इझी टू कॅरी. आणि ना खरंच मी जे नेहमी म्हणते हल्ली की नाही, बारीक झाल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आहे, कारण का की ती गोष्ट नेसलेली आहे, घातलेली, ती मला जास्त व्यवस्थित प्रॉपर बसते आणि छान दिसते. म्हणून मी हा माझा अट्टहास आहे की खरंच शक्य असेल त्यांनी वजन आपलं कमी करा, फिगर छान मेंटेन ठेवा. त्यामुळे असे आपल्याला काही काही स्टाईल करता येते. आता हा आता तिसरा पॅटर्न आहे आणि मी हे धोती स्टाईल जर तुम्हाला दाखवण्या मागे माझा हाच उद्देश आहे की एकदा धोती पॅटर्नचे कपडे शिवले ना की आपण शिवलं तरी एखाद दुसरा शिवू, आणि तो काय नेहमी ट्रेंडमध्ये नसतो किंवा नेहमी नाही घालू शकत. तर त्याच्यापेक्षा ही आपल्या ज्या साड्या असतात त्याचेच हे असे काही ना काही पॅटर्न करून घातले ना की साड्या पण तशा राहतात, कधी काही साड्या दिसू शकतो. आणि प्लस हे असे पॅटर्न पण. आता मी काय केलेलं आहे, हे एकदमच इझी आहे. ॲक्च्युली जे आपण मागे काष्टा खोचतो ना एक साईडचा पायातलं घेऊन, तसंच दुसऱ्या साईडचा पायातला जेव्हा तो पूर्ण राहिलेली 3.5 मीटरची जी साडी आपण घेतो ती वळवायची कमरेला आणि या आपल्या काष्ट्यातून काढायची, परत ती अशी इकडे असं रोल करून त्याचा, आणि ही अशी इकडे सोडायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला कधीतरी काहीतरी असतं, इथून निघालं तिथून निघालं, काही नाही, सगळं खेचायचं आणि सगळं इकडे पाठी खोचून घ्यायचं, म्हणजे ते बरोबर कव्हर राहतं. नक्की तुम्ही पण ट्राय करा हा, असे काय काय पॅटर्नचे मी दाखवते ते. आज आहे लक्ष्मीपूजन आणि त्याच्यासाठी मी काय ड्रेसअप केलाय तो दाखवते. नवरात्रात ज्या 2 साड्या घेतल्या होत्या, ओटीसाठी घेतली. एक साडी मला सांगितलं होतं मी तुम्हाला की मला परत दिल्ली जावे नाही, तर ही ती साडी नेसली आहे. ब्लाऊज हे माझं खूप जुनंच आहे. त्याच्यानंतर बांगड्या घातल्यात ह्या बघा, आणि हा हार मिशोवरून मागवला आहे मी. ही साडी पण मिशोवरूनच मागवली होती. आणि साधा सिंपलचा मेकअप. आणि हे बघा, हे पण मी मिशोवरूनच घेतलं होतं, हेअर एक्सटेन्शन, आणि त्याचा मी तो आंबाडा बनवला आहे. आणि आजचा माझा हे असा अटायर असणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला ना हा लक्ष्मी हार अगदी जवळून दाखवते. तर हे बघा, हे अशी इथे फुलाचं डिझाईन आहे, नग चिटकवलेत, त्याच्यानंतर हत्ती आहेत, आणि मग परत छोटी छोटी लक्ष्मीची प्रतिमा सुरू होते. आणि हे एक मोठ्याच्या मोठं लक्ष्मीचं पेंडंट, खूप सुंदर वाटतंय ते. आणि हे कानातले बघा, छोटेसे, छान मस्त आहे एकदम. तुम्हाला पण अगदी आवडलं असेल आणि गरज असेल तर नक्की घ्या. कोण आली ही लक्ष्मी छोटीशी आमच्याकडे? किती गोड गोड. या या या, वेलकम. हे बघा, आज आमच्याकडे चालू आहे पाणीपुरी पार्टी, आणि इरू खाते फक्त शेवपुरीच्या पुऱ्या. मी ते संजू आणि सोनल, तू एकदम खाल्लं म्हणून मी थांबून राहिली की काय म्हणते बघूया. बरं झालंय ना? येस, थँक्यू. माझ्याकडे पार्टीवेअर चप्पल नव्हते आणि संजूकडे ऑफिसचे शूज. तर आज पाडव्याचा आम्हाला मुहूर्त मिळाला आहे चप्पल आणि शूज घ्यायला. तर बोरिवलीला शिंदे शूजमध्ये आलो आहे. छान असतात तिकडचे चपला म्हणा, शूज, कारण याआधी पण वापरलं आहे ना, तर नक्की छान वाटले. त्यामुळे
तिथेच येऊन आजची खरेदी. आमच्या घराच्या जवळ एका ग्राउंडमध्ये दरवर्षी दिवाळीत काली मातेची प्रतिमा अशी स्थापन करतात. तिथे आलो आहे दर्शनाला. काली माता यावेळेस त्यांनी काय थीम ठेवली आहे, झाडं वाढवा, झाडं जगवा. वा, छान, आवश्यक आहे ते. हसू नको, आज पाडवा आहे, नवऱ्याला ओवाळतीये आणि पहिला आकडा 5चा असू दे आणि त्याच्या पुढे 3च्या वर शून्य असले पाहिजे. 3च्या आत शून्य नको. हा, 3च्या आत शून्य नको. 5 पहिला आकडा, शेवटची किती असू दे, पण 3 नाही, 2 शून्य नाही, 3च्या पुढे 2 शून्य. मग नाही, ट्रान्सफरच कर, मला कॅश नकोच आहे, ट्रान्सफरच कर. इमेज कॅप्चर मधूनच घ्यायचं. पण फर्स्ट आकडा 5, त्याच्यानंतर 2च आकडे, 2 शून्याच्या 5 5 5. मी काय पत्त्याची काय खेळणारी वाटली तुला? 5 5 5 द्यायला जुगारी बिगारी वाटली की काय मी तुला? 5 5 5. मी तुला काय सांगितलं, पहिला आकडा 5, त्याच्यानंतर 2 शून्य, 3 शून्य, 3 शून्यापासून वरती हवे. हे SIP चे देण्यात येतील. तर थोडंसंच का, तुला डायबिटीस आहे, पडला अंगावर. आता तुला नमस्कार. हे बघा, हे असे नवरे असतात बदमाश. आज आहे भाऊबीज आणि आम्ही आलो आहोत दहिसर रिव्हर फेस्टिवल बघण्यासाठी. तिकडे आज शेवटचा दिवस आणि ऑर्केस्ट्राची तयारी त्यांची चालू होती. आणि संजू म्हणजे मला जे आवडले स्टॉल त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ इथे दाखवला आहे. आणि खाण्यापिण्याचे तर भरपूर स्टॉल होते, पण त्यातले ते जे मला असे छान वाटले की मी तुम्हाला दाखवू शकते ते मी शूट केले. जाणता राजाची ही प्रतिकृती पण सागर पाटणकरनेच बनवलेली आहे आणि खूप छान मस्तपैकी सजवले. हे शिवाजी महाराजांच्या काळात लढताना जी हत्यारं वापरली जायची त्यांचे बऱ्यापैकी त्यांनी ती दाखवली होती तिकडे. आणि छान माहितीपर सगळं ठेवलेलं होतं. यात त्याचे काहीतरी 4-5 त्याने बनवलं होतं, जे देवीचं प्रतिकृती आहे ही, जाणता राजा, त्याच्यानंतर ही परत किल्ले सिंधुदुर्ग, आणि असं छान हा किल्ला बनवलेला आहे. आणि एक आहे बघा पुढे जो येतोय ना व्हिडिओ, हां, ही एक इंडियाची प्रतिकृती. पेपरचं बनवलंय, ते पेपरचं बनवलंय. हे देखील सागर पाटणकर आर्ट्सची कलाकृती आहे. स्टीलच्या बाटल्या आणि ड्रम पासून बनवलेला विंचू.